छापील कागदांवरती वडापाव देणाऱ्यांवरती कारवाई। विनापरवाना सौंदर्य प्रसाधनं बनवणारा कारखाना उद्ध्वस्त। अंधेरी चहा पावडरमध्ये रंगाची भेसळ। मुंबईत अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेली ही धडक कारवाई। IPS अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर सध्या या विभागाकडून सुरू असलेल्या कारवायांची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। भेसळखोरांचे तर चांगलेच धाबे दणाणलेत। मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये मोठी कारवाई केली गेली आहे, ज्यात कोट्यवधींचा साठा जप्त केला गेलाय। कुठे सौंदर्य प्रसाधनं, कुठे वडापावची वर्तमानपत्रातून विक्री, तर कुठे रंगाचा चहा पावडर। मुंबईत ठिकठिकाणी टाकलेल्या धाडीत नेमकं काय काय समोर आलंय आणि ते किती गंभीर आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। जनतेच्या आरोग्याशी खेळ होत असणारी कोणतीही उत्पादनं किंवा अन्न पदार्थांमधली भेसळ खपवून घेतली जाणार नाहीत, या तुकाराम मुंढेंच्या कडक आदेशानंतर राज्याचं अन्न व औषध प्रशासन चांगलंच कामाला लागलंय। नुकतंच मुंबई आणि भिवंडीत मोठी कारवाई करत 1,52,97,832 रुपयांचा सौंदर्य प्रसाधनांचा साठा आणि उत्पादन यंत्रसामग्री जप्त केली गेली आहे। तसंच भिवंडीत विनापरवाना उत्पादन सुरू असलेला कारखाना सील केला गेला। कारवाईत जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये किड्स व केटीमेन ब्रँड अंतर्गत हेअर केअर किट, शॅम्पू, बेबी लोशन, पावडर, सनस्क्रीन, हेअर ऑइल, कंडिशनर, क्रीम, साबण, हेअर ऑइल, फेस वॉश, हेअर जेल अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे। तर दुसरीकडे अंधेरीत क्रिया एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीवरती टाकलेल्या छाप्यामध्ये मुलांच्या आणि पुरुषांच्या वापरासाठी असलेली विविध सौंदर्य प्रसाधनं विक्रीसाठी साठवलेली आढळली। या उत्पादनांच्या पॅकेजिंगवरती अस्तित्वात नसलेल्या उत्पादक संस्थेचा पत्ता नमूद होता। तसंच बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि मुदतबाह्य दिनांकाचा उल्लेख नसल्यानं ही उत्पादनं भ्रामक असल्याचं आढळून आलंय। या कारवाईमध्ये 29,84,439 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। आता ही झाली अवैध सौंदर्य प्रसाधनांविरोधातली कारवाई। मुंबईत छापील कागदांतून वडापाव विकणाऱ्या दुकानांवरही कारवाई केली गेली आहे। छापील कागद जसं की वर्तमानपत्र, यातून गरम वडापाव, भजी वगैरे विकणं दुकानदारांना चांगलंच महागात पडतंय। मुंबईत अशा 23 दुकानांवरती धडक कारवाई केली गेली आणि यात 1,51,000 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय। वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये विविध रासायनिक घटक असतात। गरम वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ या कागदाच्या संपर्कात आले की या शाईतील काही घटक हे अन्नामध्ये मिसळू शकतात। तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे रासायनिकयुक्त पदार्थ दीर्घकाळ शरीरात गेल्यास आरोग्यावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते। त्यामुळेच अनेक वर्षांपूर्वीच अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। या नियमाची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या करण्यात येत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळेच सध्या या वडापाव विक्रेत्यांचेही चांगलेच धाबे दणाणलेले आहेत। अनेक ठिकाणी वर्तमानपत्रातून वडापाव देणं बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय, कारण कारवाईची धास्ती अनेक दुकानदारांमध्ये। पण मुंबईसारख्या दाट लोकसंख्यासारख्या शहरामध्ये प्रत्येक गल्लीबोळात, चौकात अशी वडापावची दुकानं आहेत, जिथं अजूनही वर्तमानपत्रातूनच वडापाव दिला जातो। आता ते पूर्णपणे थांबवणं शक्य आहे का? सध्या तरी याचं उत्तर नाही, पण प्रशासनाच्या कारवाईनं धास्ती निर्माण झाली आहे इतकं मात्र नक्की म्हणता येईल। वडापावनंतर बातमी समोर आली ती अंधेरीमध्ये चहा पावडरमध्ये रंगाची भेसळ केली जात असल्याची। अंधेरी पश्चिम येथे चहा पावडरमध्ये रंग मिसळून भेसळ केली जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनानं कारवाई करत उघडकीस आणला। यात काय समोर आलं तर चहा पावडरमध्ये रंग आणि पाणी मिसळून ते एका प्लास्टिक टबमध्ये एकजीव केलं जात होतं। तसंच तिथं भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे रंगाचे डबे देखील आढळून आले। त्यावर कोणत्याही प्रकारचं लेबल नव्हतं। त्या डब्यांमध्ये केशरी रंगासारखा दिसणारा पावडर स्वरूपातील पदार्थ आढळून आला। तसंच भेसळ करण्यासाठी आतील खोलीमध्ये चहा पावडरचा कच्चा माल हा पॉलिथिनच्या गोण्यांमध्ये साठवून ठेवला गेला होता। किती तर तब्बल 900 किलो, ज्याची किंमत सुमारे 2,18,720 रुपये इतकी आहे। संबंधित आस्थापनाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचं आढळून आलंय। आरोपीविरुद्ध DN नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। मुंबईत गेल्या काही दिवसात झालेल्या या कारवाया नक्कीच दखल घेण्यास पात्र ठरणाऱ्या अशा नक्कीच आहेत। यातून कशा पद्धतीनं भेसळयुक्त पदार्थांचा बाजार हा खुलेआम सुरू आहे हे लक्षात येतं। त्यामुळे या कारवाईचं सामाजिक स्तरातून स्वागत केलं जात आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली जाते। तुकाराम मुंढे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं
तुमचं मत कमेंट करून जरूर सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.